महाराष्ट्रातील प्रमुख बातम्या. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. पूर्व भारतातील कमी दबावाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिलाय. मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा वेगात. राज्यातील सत्ताधारी आघाडी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून विविध पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. मुंबईतील वाहतूक कोठींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पाऊस आणि विविध कामांमुळे मुंबईतील अनेक प्रमुख भागावर वाहतूक विस्कळीत झाली. नीट यूजी 2026 मध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी. श्रावणी कुदळेंनी देशात 5वा तर मोहिनी भोसलेंनी 10वा क्रमांक मिळवला. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी 690 पेक्षा अधिक गुण मिळवले. राज्यातील पावसाचा शेतीवर परिणाम. खरीप पिकांसाठी पावसाचा फायदा होत असला तरी काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसानाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई व उपनगरातील नागरिक प्रश्नावर चर्चा. पायाभूत सुविधा, वाहतूक आणि नागरिकांच्या सोयीसुविधांबाबत विविध मुद्दे चर्चेत आहेत. राजकीय घडामोडींना वेग. विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये विविध मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यातील गुन्हेगारी घटकांवर पोलिसांची कारवाई. विविध जिल्ह्यांमध्ये गुन्ह्यावरील तपास आणि कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अपडेट्स विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. आज दिवसभर पावसाची शक्यता. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.